मंडळी, लग्नामध्ये हैराण झालंय सगळं वऱ्हाड, कारण नवरा नवरीपेक्षा चाललेत सासूचे जास्त लाड. लग्नातली हीच गंमत दाखवायला तुमच्या समोर येत आहेत विनोदाचा षटकार, विशाखा सुभेदार, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. वा रसिका, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू. ही माझी मैत्रीण आहे. वहिनी जेवण जायचा. ये जेवायला चालली. ये चल, ये ये हे फोटो काढू. हे पण मित्रच आहेत. वाजवा वाजवा वाजवा. नुसतं वाजवू नको, आज जेवून पण जा. काय समजलं? शालू येतं काय? शालू वा 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 वा. छान 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 छान. तू इथं काय करतोयस? आणि तुझी खुर्ची हो हो रसिकाची आई. हो इथं काय बसली वाय? नवऱ्याची खुर्ची आहे, उठा. नाही नाही, लोक अहेर घेऊन येत आहेत ना. नाही नाही, मी नाही उठून उठणार नाही. असं काय करता बाय? नाही नाही. हो नवरा नवरीची खुर्ची आहे ना ती. तर काय पण असेल, पण मी उठून उठणार नाही. आणि तसं पण खुर्चीला आहेर देणार आहे काय? नवरा नवरीला देणार आहे ना. अर्धा वेळ नवरा नवरी उभंच राहतात, तर मी इथं बसणार. तुम्हाला जा काय करायचं तर करून घ्या, मी काय इथनं उठायची नाही. का हा कुठला हट्ट आहे तुमचा? माझा हट्ट आहे. रसिका, तुझ्या आळशीला जरा समजव. आय आय ऐक ना. नाही रस्ते. आय जरा ऐक. नाही रस्ते. अगं ऐक ना जरा. नाही रस्ते. ऐक जरा. नाही गं रस्ते. जीवा कसला खेळता वाय? आय माझं ऐक तरी. हे बघ, एकदा का लग्नाचं रिसेप्शन झालं ना, का अशीची अशी खुर्ची तुला घेऊन देईन मी. हा आता उठ ना ग प्लीज. रस्ते, खुर्ची विकत देशील ग, पण लग्नाचा सोहळा परत मिळणार आहे. नाही ग. एवढी लोक इथं जमल्यात, ते काय परत येणार आहे? इथं वाजंत्री वाजवतात, त्या काय परत वाजवणार आहे? इथं पताका बिताका लावला, त्या काय परत लावणार आहे कोणी? नाही ग. लोका लग्नाचा सोहळा हा मध्येच कुठं काय काढला? नाही गो नाही, मला या रिसेप्शनच्या खुर्चीत बसायलाच मिळालं ना. नाही गो नाही रस्ते. गल्ला तुझ्या बापाने मला पलवून देऊन माझ्याशी लग्न केल्याने माझ्या आयुष्यात हो दिवस आलोच नाही. नाही मी काय इथून उठायची नाही. पण मला माहित आहे माझा नवरा येतील. ता येतील. आएंगे मेरे करण अर्जुन आएंगे. मेरे कारण मेरे अर्जुन आएंगे. अर्जुन माझ्या पापांचं नाव आहे ना. कसला येल हा भोंगा पदरात पडल्यावर? कसला येतोय तू? हा नाही याचा. ह्या पोरगीचा जन्म होईपर्यंत त्यानं धीर धरला, तो मोह होता त्याचा. अरे माझ्यासारखा असताना दुसऱ्या दिवशी पळाला असा काही. ए प्रभाकर, माझ्या सासूला काय बोलायचं नाही सांगून ठेवतो. थोबाड फोडी ना तुझा. मी बरं फोडून घेईन. कंबर दिले ना इथे लात मारायची, थोबाडापर्यंत यायचं नाही. त्याला सासूबाई तुमच्यात कंदाल नको. नाही, खूप दिवस सण केलं यांचं. आता नाही, आता घावलाय मोऱ्यात तावडी तुम्हाला. तुमचा त्वांटा ओ पाय कशाला मंदीच घातला? मुद्दाम नाही केला. आपलं नको म्हणतात पाय. अरे काय बाह्य का कोण आहे? मामांची, तुम्ही माझ्या आईशी असं बोललेलं चालणार नाही. माझी आई इथं या खुर्चीवरच बसणार, ती उठणार नाही. दत्तू चालेल ना तुला? हो मला चालेल. मी इथं बसन मग जाऊया नू. तुम्ही काय बसतलं? सासूबाई मी इथं बसेन ना. असा बघ दत्तू बसल ग. आई गुणाचा आहे ग, गुणाचा आहे. अरे कसला गुणाचा? येडा झालाय रे, येडा झालाय. एवढी ही देखणी बायको मिळाले ना म्हणून येडा झालाय. नाही मामांजी, माझा दत्तू येडा नाही झालाय. नाही, मी दत्तू पायी येडी झाले. बाय रसे. दत्तू माझ्या नशिबात आला आणि माझं इथलं नशीबच पालटलं. पुन्हा काढगेल.
ती दत्तूची दाढी, अगं बाई काय तो त्याचा डान्स, काय ती त्याची स्टेप. पहिली 5 मिनिटं त्याच्यातच जातात, मग पुढे जाऊन आम्ही बदवतो. आई तुला सांगते, मी पहिल्यांदा दत्तूला बघितलं ना तेव्हाच मी त्याच्या प्रेमात पडले. काय ती काली भोर खर 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 खरी दाढी, त्या दाढीतून कसा बसा दिसणारा त्याचा तो गोंडस चेहरा. अरे सगळी दुनिया एक तरफ आणि माझा वन अँड ओनली दत्तू एक रसिका, खूप बरं वाटलं ऐकून. तुला सांगतो, मला दाढी येते, पण या परभाकरला दाढीच येत नाही. याचा आता ना मांडपातच खून करून टाकू. काय झालंय तुम्हाला, काय झालंय? पाय कशा मोऱ्यानू काय करतस? मंडपात लोक बघतात, थोडी लाज बाळग. तू लाज बाळग. लग्न ठरल्यापासून नुसती छलतीयेस. मी काय चलते? हे बघा, तू उठ, उठ इथनं नवऱ्याच्या खुर्चीवर ना. क्रेन मागवीने तुला उचलून बाजूला ठेवी. म्हणजे कसं बोलताय? अरे स्वतःच्या लग्नात खुर्चीवर बसायला मिळालं नाही म्हणून पोरीच्या लग्नात बसतेस. पळून जायला कुणी सांगितलं होतं तुला? मी कुठं पळून गेला? हिच्या बापसाने मला पळवून दिला नाही. पण मला माहित आहे, माझी अजून पण आशा आहे, रशीचे पप्पा आज येतील. रशीचे पप्पा मला जीव लावा. रशीचे पप्पा मला माया लावा. रशीचे पप्पा मला जवळ घ्यावा. रसिकाचे पप्पा मला कुशीत घ्यावा. रसिकाचे पप्पा यावा यावा. ये बाई ऐक. अगं ह्या हॉल मध्ये रसिकासारख्या 10 मुली असतील तर तिथं 10च्या 10 पप्पा आणि खुशी घेतली. मला जवळ घ्यावा, मला मीठ. काय चाललंय काय तुमचा? लाज वाटते असं बोलायला? उठा, तुम्हाला सांगतोय उठा. मी सांग तुम्हाला, तुमच्या पोरीची शपथ आहे. नको 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 नको, पोरीची शपथ घालू नको नको. मी उठते. नको आई. माझ्या नशिबात या रिसेप्शनच्या खुर्चीवर बसायचं लिवलंच नाही. नवऱ्यानं पण सुख दिलं नाही आणि पोरगी पण सुख देत नाही ग आई, नाही. मी उठते. नाही आई, आई नाही, तू नाही उठायचं. आई नाही उठायचं. तू बस, तू बस इथं. दत्तू, तुला चालेल ना? म्हणजे आई या खुर्चीवर उठणार नाही. नाही उठणार म्हणजे आई. मला चालेल, मला चालेल. हा. मी तुमच्या दोघींच्या इथं मध्ये खाली बसतो हवं. अरे काय माणूस आहे? नाही नाही अरे टोकन आहेस काय तू? नाही नाही नको नको जावयानू, तुम्ही खाली बसू नका. अहो तुम्ही उत्सव मूर्ती आहो, तुम्ही खाली बसायचं नाही. उठा. नाही 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 सासूबाई, अहो तुमच्या चरणाच्या इथे तर मला भाग्य लाभेल. नको नको, उठा उठा. नाही उठा. नाही, नाही, नाही. जावयानू, तुम्ही माझ्या मांडीवर बसा. नाही अहो यावं हो. या माझ्या लेकरासारखं. काय आता कसं आपलं कुटुंब वाटतं का ना? कुटुंब पूर्ण झालं आई. आई आपण फोटो काढायला सांगूया. या फोटो काढ चल. फोटो आहे. फोटो आले दादा, आमचं फोटो काढा. नाही बरोबर काढा. हा काढा काढा. ए बाबा फोटो बाजूला वळ. काढा काढा, फोटो काढा. जगातला पहिला फोटो असेल सासूच्या मांडीवर जावई बसलेला आहे तो. उठा सांगतोय मला, उठा सांगतोय. मी शाप दे ना तुम्हाला, मामांची शाप देन. तुमचा पळालेला नवरा परत यायचा नाही. नको मामांची नको, असा शाप मला देऊ नका. मी उठते. मी उठते. नाही आई, मी उठते. आई तू नाही उठायचं. आई तू आई काय झालं? आई पप्पा पाणी 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 आई काय होतं? पाणी पाणी पाणी. सगळी नाटक आहेत म्हातारीची. पाणी पाणी. तुझ्या डोक्यात जाऊ नको. मी आता सांगून ठेवतो तुला, अजिबात त्रास द्यायचा ना माझ्या सासूला. फोडी ना. थोबाड काय फोडीन. हा? पोराची चप्पल बापाला यायला लागली ना तर बापाने नीट राहायचं असतं. उलटा बोललास. बापाची चप्पल पोराला यायला लागली की बापाने नीट वागायचं असतं. अर्ध बरोबर बोललास, अर्ध चुकलास. आता काय
घरी जाणार ग बाय ग. आता मी घरी एकली राहणार ग बाय. आता मी काय करू? नाही ग आता मी कोणाचा आधार घेऊ? तू रडू नको आहे. मी तुला एकटं नाही सोडणार आहे. तुझी पोरगी आहे ना, रशी आहे ना, तू माझ्या बरोबर माझ्या सासरी यायचं, माझ्या बरोबर राहायचं. तर तू तुला चालेल ना? हो मला पण चालेल. अरे लाज वाटते का रे तुला? सासूला घरात आणणार आहे, मग मी जायचा कुठं? गे बाय, मी काय टिचभर जागेत बसून थाय कुठं तरी कॉपरे आहे. अच्छा? तुझी टिचभर जागा म्हणजे आमची 1 गुंठ जागा. कसं बोलता? ए वासाड्या, अरे हिला आणल्यावर मी झोपायचं कुठं? तुम्ही झोपा अंगणात. चांदण्यात थंडगार वारे आहे. काय अंगण्यात झोपायचं? हा. तुझ्या तर आता ना तुला ना खावाचं खाऊन टाकलं. वा वा, खूप छान परफॉर्म केलं तू. सई, काय म्हणशील? मस्त झाला परफॉर्मन्स, फार गोड झाला. आय थिंक विशाखेनी खूप गोडवा ह्या अख्ख्या परफॉर्मन्समध्ये भरला होता. जेव्हा तू म्हणालीस की मला कधीच बसायला मिळालं नाही ग, तेव्हा असं खूप क्यूट वाईट वाटतं ना, तसं वाटलं. विशाखे फारच सुंदर छान कॅरेक्टर रंगवलंस. दत्तू तू खूप हँडसम दिसतोयस, व्हेरी हँडसम. आणि ही जोडी आपल्याला आवडली, दत्तू आणि रसिकाची, फारच छान. रसिका, मधनंच तू ना अशी जंप घेतेस परफॉर्म करताना, आणि ती जंप एवढी कमाल असते, तशी तू आज पण घेतलीस. आणि तुझ्या या जंप्स बघण्यासाठी मी उत्सुक असते, तर त्या होत राहू देत मधून मधून. मजा आली. मोरेनू, मस्त, धमाल धमाल. आम्ही खूप हसलो. धन्यवाद. थँक्यू सो मच गाईज. मंडळी, एका बाजूला लॉकअपमध्ये अडकलेला कैदी आणि दुसऱ्या बाजूला बायकोनं मंगळसूत्रात अडकवलेला नवरा. बघूया या दोघांच्या जास्त हाल कोणाचे होत आहेत ते. लवकर लवकर बोल. लवकर बोल साहेब नका नका लवकर बोल. तू कबूल कर गुन्हा. नाही हो साहेब, मी नाही चोरी केली आहे. नाही चोरी केली. साहेब नको. तुझ्या साहेब 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 सिलाई मशीन नको. साहेब सिलाई मशीन नको. लवकर तुझ्या आता गेला मोरे पकडायला. नाही पकडायला आला तर साहेब, दाखव माझी थर्टी. पकडा मोरे नको. साहेब नको. साहेब साहेब गागाला उठतो. साहेब साहेब हुळत आहे. साहेब साहेब हुळत आहे. साहेब साहेब गेलं गेलं गेलं. पाणी खाली गेलं खाली गेलं. साहेब 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 नको. साहेब साहेब काढा 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 काढा. आय 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 आय. साहेब आता बर्फाचे तुकडे टाकलेस. लवकर कबूल कर, नाही तर जळते निखारे टाकी ना. नाही नाही नको साहेब. सांग. साहेब 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 सांगतो 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 साहेब सांगतो सांगतो. साहेब 3 दिवस पोटात अन्नाचा कण नाही साहेब. साहेब 1 वडापाव मिळेल का साहेब, प्लीज? वडापाव पाहिजे. आणि 3 दिवस झाले माझा घरचा डबा तुला खायला देतोय मी, आणि उपाशी आहे बोलतोस. घरचा डबा म्हणजे शिक्षा आहे, शिक्षा. आईसोबत ती गवतासारखी भाजी, ते रापरासारखी चपाती मी खात पण नाही, ते टाकून देते तिकडे कचऱ्यात. अरे बायको जेवणच असं बनवते. लय कंटावले म्हणून मी इथे वडापाव. ओ काय हो? मोरे, अजून 2 वडापाव आणा. आणतो. मी डबायला आज ऍक्च्युली विसरलो नाही, मुद्दाम घरी ठेवून आलो. विसरलो असं समजायला. 2 वडापाव घेऊन ये. लवकर एक मला पण आणा ना. एक लवकर कबूल कर. ATM तू फोडलं की नाही, लवकर कबूल कर. अहो साहेब साहेब, पण तुम्हाला असं का वाटतं की मी चोरी केली आहे? कारण तू तिकडे CCTV दिसलायस. अरे चोरी केलीस गप निघून जा ना. CCTV समोर गेला सर असं करून चिडवून दाखवलास. हा साहेब, स्टेप चुकीची आहे. स्टेप अशी होती. या मॅडम या. हाय साहेब आहे. अहो काय तुम्ही, मी एवढं तुमच्यासाठी छान आळूचं फतफद बनवलंय सकाळी, आणि तुम्ही ते विसरलात. मी डबा विसरलो. अरे देवा, असा कसं डबा विसरलो? चुकून विसरलो. नाही नाही ताई, चुकून नाही, मुद्दामून विसरले ते डबा. काय? हा नाही. तुझ्या नाही. हा काय पण बोलतोय. काय?
मुद्दाम कसा विसरेन? मला सांग, मी नाही आणला डबा, मी नाही खाल्लं तर मी खाणार का इथे? वडापाव ते बघा तिथे ठेवलाय, तो बघा तो वडापाव खातात आणि यांचा डबा आहे ना, स्वतःचा डबा ते मला देतात शिक्षा म्हणून. ऐक ना, इज्जत आहे इकडे माझी. ऐक ना, मी त्याला का देईन डबा? मी नाही देत ताई त्याला. ताई तरी पण ऐका ना, मी त्यांना सांगतोय डबा खाताना, मी सांगतोय साहेब डबा किती छान आहे, भाजी किती छान झाली आहे, चपाती म्हणजे तर म्हणतात नाही तूच खा असं करतात. काय खोटर ना, आत्ता बोलला की चपात्या रबरासारख्या असतात, भाजी गवतासारखी असतात. आत्ता बोलला. नाही एक मिनिट, हा आत्ता बोलला भाजी अशी असते आणि चपात, म्हणजे तुम्ही याला डबा दिला खायला? नाही, तुम्ही तो तुमच्या तोंडानेच कबूल केलं, म्हणजे तुम्ही याला डबा खायला दिला? नाही तसं ना. ऐक ना, मी काय, आपण घरी जाऊन बोलूया व्यवस्थित, सावकाश. पण बघ, ऐक माझं, शांत हो. त्यांच्यावर हात नाही उचला. नाही बघ, आपण घरी जाऊन व्यवस्थित बोलूया शांतपणे. हे पोलीस स्टेशन आहे, इथे गुन्हा केल्याशिवाय नाही येत कोणी. मग मी गुन्हा केलाय, अरे देवा. मी गुन्हा केलाय, मी तुमच्याशी लगीन करून मी गुन्हा केलाय. ऐक ना, हळू बोल. पोलीस स्टेशन आहे माझं. हळू. दाबून टाका तुम्ही माझा आवाज. हो, ऐक माझं. जवळ यायचं नाही माझ्या. ऐक माझं. जवळ येऊ नका बोललेलं. नाही यायचं. मी नाही जवळ येत आहे, पण तू जवळ जवळ त्याचा जीव घेतलायस. ते मेलं तडफडलं तिकडे बघ. दादा सॉरी दादा, मी माफी मागते तुमची. नाही काय हरकत नाही ताई, मला सवय आहे याची. ताई मी एवढं त्यांच्यासाठी डबा बनवते सकाळची ना. पण तुझ्या चेहऱ्यामध्ये मला माझी बहीण का दिसते ताई? ताई दादा ताई दादा, पण मला तुझ्या चेहऱ्यात माझा भाऊ नाही दिसत दादा. माझा भाऊ तर उचालाय. उचालाय? उचाला म्हणजे उच आहे माझा भाऊ, हाईटने मोठा आहे. नाही पण एवढ्या लेवलवर नको ना जाऊ ताई. बघ हे भाव. हा ना भाऊ. दादा तुम्हाला ते सांग दादा, आज मला कळलं माझा माणूस इथं येऊन माझ्या हातचा डबा खात नाही. राब 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 इथे या हाताने खाऊ घाली या माणसाला. ताई गप ताई गप ताई. भाऊजी तुम्हाला लाज वाटते? अरे कोण भाऊजी? माझी ताई. नीट बोला. माझी ताई एवढी लक्ष्मीसारखी तुमच्यासाठी राब राबते, तुमच्यासाठी डबा बनवते आणि तुम्ही वडापावला जवळ घेतलात. माझी ताई, मला ना तुम्हाला साहेब म्हणायला पण लाज वाटते. खांड्या बोलला. खांड्या? भावाला हात लावायचा नाही, खबरदार. अरे कुठला भाऊ? हा काय अँगल चालू झाला मध्ये? दादा ह्यो माणूस मला लग्नानंतर लय छळलाय दादा. मी तर ह्याच्यावर आता केसच टाकणार आहे. टाक ताई, तू ह्याच्यावर ना डोमेस्टिक व्हायलिनची केस टाक. हिला फक्त इथून जाऊ दे, तुझा व्हायलिन कसं वाजवतो ना बघ. लक्षात ठेव. वाजवा. नाही तुम्ही वाजवा, तुम्ही वायलिन वाजवा, तुम्ही बँड वाजवा, तुम्ही कानाखाली वाजवा. अहो लग्नाचा बार वाजवायचा होता तेव्हा यो माणूस नेमका लग्नाच्या मांडवातनं वरातीतनं पळून गेला. तुम्हाला सांगते दादा, ताई लग्नाच्या मांडवात नाही का काय होतं बाबा, वरात होती नाही का, माणसं नाची त्यात वरात बिरात होती, तर तिथं यो माणूस माझ्या पप्पांनी ह्याला घोडा घेऊन दिलता नाही का बुवा, की त्याच्यावर बसून यो माणूस येईल. हा माणूस घोड्यावर बसला तेव्हा या माणसाला तिथं एक चोर पळताना दिसला. ह्यो माणूस वरा सोडून त्या घोड्यावर त्या चोराच्या माग लागला. हे ताई, तुझं लग्न कुठे झालं होतं? तुझं लग्न कुठे झालं होतं? जुन्नरला तुझं झालं होतं? मी जुन्नरचीच आहे दादा. तू जुन्नरची? मी आळ्या फाट्याचो. दादा जुन्नरला कुठची राहतो तू? म्हणजे आळे फाटीला कुठची? मी खालच्या वाडीत. खालच्या वाडीत? बया मी तर वरच्या वाडीत. पण बया दादा तुम्हाला कवा नजर नाही पडला रे? अरे कसा दिसेल तो? कोकणातल्या खालच्या वाडी, तू जुन्नरच्या वरच्या वाडी. तुम्ही गप्प बसाओ. एक मिनिट
दादा एक काम कर, मला सांग तू केव्हा जाणार आहे जुन्नरला? यांनी सोडलं ना की लगेच जाणार मी. हा एक काम कर, हे घे आपल्या आईला आहे ना एवढे 5,000 रुपये. अगं काय करतेस? तुझी आई जुन्नरच्या वरच्या वाडीत राहते, हा कोकणातल्या खालच्या वाडीत जाणार आहे. चोर आहे तो, चोर. माझ्या माहेरची सगळी माणसं तुम्हाला चोरटीच वाटत येतो. अरे हे कोण आलंय रे माझ्या आयुष्यात? काय करू मी हिचं? काय करू म्हणजे तुम्हाला माझ्या घरच्यांची काहीच पडलेली नाही दादा. बरोबर आहे ताई. एक काम कर दादा, हे 5,000 रुपये आईला मी कशासाठी देते? माझ्या बहिणीचं लग्न आहे, छोट्या बहिणीचं आपल्या. आपल्या छोट्या ताईचं लग्न आहे. आपल्या छोट्या बहिणीचं. पल्लूचं लग्न आहे. पल्लू नाही दादा, रुपी. हा रुपी. रुपी एवढी मोठी झाली लग्नाची. लय मोठी झाली रुपी. रुपीचं लग्न आहे. कसं आहे, मी हे तुझ्याकडे देते, ह्यांच्याकडनं तर काय अपेक्षा ठेवणार नाही. यांनी तर माझं हसूच केलंय. दादा तुम्हाला सांगते, आता ना माझ्या बहिणीचं लग्न आहे. बहिणीच्या लग्नात नाही का संगीताचा कार्यक्रम आहे माझ्या, बरोबर? तर तिथं एक गाणं आहे ते आपलं, मेहंदी लगा के रखना बुवा डोली सजा के रखना. ह्या 2 लाईनीवर तिथं आम्हाला डान्स करायचा आहे. पण यो माणूस मला रेशलला वेळ देत. रेशलला वेळ मला सांगा, पाहुण्या रावळ्यांमध्ये माझं हसं नाही होणार मग काय होणार? मी आपली एकटी बाबा अप्सरेसारखी नाचणार आणि ह्यो माणूस तिथं. तुमचं गाणं बसवायचंय ह्या गाण्यावर, मेहंदी लगा के रखना डोली सजा के रखना. मी तुझा डान्स बसवणार ताई. मी कोरिओग्राफर पण आहे. हा तू कुठला कोरिओग्राफर? अगं चोरिओग्राफर आहे. 3 ATM फोडले त्याने. मला याच्याकडनं लवकरात लवकर कबूल करायचं. ऐक ना, तू माझे जाण बाईशी माझी. तुम्ही गप्पा बसाव. तुम्हाला काय, तुम्ही लग्नामध्ये एखादा चोर पकडून द्याल तर तुम्ही हिरो व्हाल. मी काय पकडू? हा मला पण डान्स करायचंय, तुम्ही शिकवा डान्स. पण आता इथं आहे, हे पण आहेत, मी पण आहे, रेशील पण. याच्याला इकडे या. आता मी तुमचा कोरिओग्राफर आहे. ऐका माझं हे असं नका करू, मला सस्पेंड करतील. नाही करत. ऐका ऐक ना मी इथं बोलून उभे त्यांच्याशी. राहा तुम्ही. हा स्टान्स घ्या, स्टान्स घ्या, असं घ्या. हा दीड पाय करा. अरे काय चाललंय? 1.5 पाय. गुरु आहे मी, कोरिओग्राफर तुझा. दादा सांगतो, दादा ऐकायचं मग. हा चला. मेहंदी लगा के रखना. अरे तुम्ही काय असं करताय? येणार तिकडे संगीत मध्ये तुमचं काय चालत काय? मला जरा शिकून घेईन, बाकी काय नाही, कुठेतरी उपयोग होईल. बरं होता. बसा ना तिकडे. हे नको, ऐक माझं हे कोणी स्माइल ठेवा. ऐका, हा चल, 1.5 पाय स्टान्स. 1.5 पायवर घ्या. मेहंदी लगा के रखना. कसं आहे? मेहंदी लगा के अरे तुम्ही का असं करताय? तुम्ही का असं करताय? माझा हा हात मेलाय ना. मेलाय, हा. म्हणजे ह्या हाताची पण स्टेप तुम्ही अशीच करायची आहे. दोन्ही हातांनी असं असं करायचंय. अच्छा, हे असं. हा हा हा, रेडी. जमलंय. 1 2 3 स्टार्ट. मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना. डोली सजा. अरे तुम्ही काय असं करता? अरे हा हात आहे ना, तो इथं असा खांद्यावर घ्यायचा. ही स्टेप आहे. माझा हा हात मेलाय ना. डोली सजा के रखना. अरे हे बघ, हे मेहंदी ना, लगा हा, के हे डोली. अरे नीट करणार. हे असं करतात. डोली सजा के रखना असं पाहिजे. ग्रेस नको, अप्रोच पाहिजे कॅरेक्टरचं. असं पाहिजे ना. बघू नको असे. वर्दीवर हात उचललास तू? उभा राहा. वर्दीवर हात उचलला. दादाला नका ना मारू. दादाला नका ना मारू. उभा राहा. ऐका ना. ऐका ना, नका ना मारू. उभा राहा. दादा. उभा राहा. वर्दीवर हात उचलला त्याने तुझ्या दादने. वर्दीवर उभा राहा. दादा. आता तुम्हीच उठवा. आता मला नाही. उभा राहा बोलले ना. उभा राहा. दादा. दादा. याने गुन्हा केला, ह्याला आत्ताच्या आत्ता कबूल करायला सांग. अहो मी नाही चोरी केली. दादा ऐक माझं. ताई, मी नाही माझं एक मिनिट. तुम्ही त्याला काय करणार नाही? ऐक इकडे. तुझ्या दादाला सांग आत्ताच कबूल कर. भाऊजी लगेच बाहेर काढतील केस मधलं. पुढे जाऊन जर त्याने नंतर कबूल केलं, जन्मभरासाठी आज जाईल. माई शपथ. लगेच सांग भाऊजी आहेत, बाहेर काढतील. हा मी सांगते. दादा बहिणीचं ऐकशील, एक ऐकशील शेवटचं. ऐक, भाऊजी तुला काय पण करणार नाहीत. तू एकदाची काय ती कबुली देऊन टाक. बुवा नाही का, तू काय केलंयस? हा तू बोल. मी आहे ना दादा. ताई पण मी नाही केले चोरी. दादा तुझ्या बहिणीवर विश्वास नाही का रे? माझा तुझ्यावर विश्वास आहे, पण मी नाही केले चोरी. दादा बोल ना, तू चोरी केली तर बोल ना, तर मी जाते. नाही ताई, तू थांब. तू गेलीस तर हे मला लय बदलतील. ताई हा आता तू सांगतेस म्हणून मी सांगतोय. म्हणजे हा मी ते ATM फोडलंय आणि मी ते सगळे पैसे चोरलेत आणि ती पुढची 3 ATM पण मीच फोडली आहे. बस जाऊ चला. आता डान्स करूया. ताई
जा माझ्या मेहुण्याला हात घेऊन जा. व्यवस्थित मेहुणा नवा. अगं मेहुण्याची मेहुणा नवाजी करतायत काय घाबरू नको. आता झालं पोलिसांचं पहिलं कर्तव्य नंतर सगळं. आता बघ काय डान्स करतो. बोल चल काय ते पहिला असं होता ताई नाही हाय चल मी तू डान्स कर. मेहंदीला धाई पोलीस गाडीला धाई. वा 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 मस्त झाला परफॉर्मन्स. बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत. सई चोर पोलिसाचा खेळ खूपच रंजक होता. पॅडीदा तू काय काय केलंस आणि किती ब्रिलियंटली केलंस. आम्ही हसून हसून वेडे झालो. फार मस्त मजा आली. मोरे तुमच्याशिवाय हे पोलीस स्टेशन इनकम्प्लीट आहे हे लक्षात असू द्या. आणि नमा ब्रिलियंट फारच. मेहंदी लगा के रखना बुवा फारच मजा आली. सुंदर कॅरेक्टर रंगवलंस भावा. उत्तम. फारच मजा आली. खऱ्या अर्थाने 3rd डिग्री तशी आवडत नाही कोणाला, पण ही विनोदाची 3rd डिग्री महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रेक्षकाला हवी हवीशी वाटते. वा 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 सिद्धू. सुपर. क्या बात है. थँक्यू सो मच.